तर भावांनो, आत्ता बऱ्यापैकी दिवाळीपासून तुम्ही बघितलेच असेल, दिवाळीपासून फेक भेटवस्तू, फेक म्हणजे काय असेल ते दुकानावरती त्यांची ऑफर वगैरे सगळे चालू आहे. पण या फेक याच्यासाठी तुम्ही बळी पडू नका स्वतःला. तुमचं 2 आणि 3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून कुणाची तरी शाखा घ्यायची, त्याने गिफ्ट लावलंय, त्याच्या गिफ्ट लावले म्हणून दुकानावरती गर्दी आहे असं हे आहे उद्देशाने तुम्ही शाखा घेऊ नका. हा, शाखा घ्या तुम्ही, पण कोणत्या उद्देशाने घ्या? ही बाबा ही जी शाखा घेतल्यानंतर 100% चालेल, त्यातून आपल्याला प्रॉफिट मिळेल. जी काय आपण पुढच्याला रक्कम देणार आहे ती रक्कम किमान एक 3 ते 4 महिन्यात रिकवर होईल. आणि मेन जी शाखा घेणार आहे तो तुम्हाला क्वालिटी मेंटेन करून देईल. याच व्यक्तीची तुम्ही शाखा घ्या. असं म्हणत नाही की आज मी शाखा देतोय, माझी तुम्ही शाखा घ्या, असं नाही. कोण पण व्यक्ती असू देत किंवा काय असू देत, पूर्णपणे त्याची पुरेपूर चौकशी करूनच तुम्ही शाखा घ्या. आणि मेन म्हणजे तुम्हाला त्यातून प्रॉफिट झाला पाहिजे, याने शाखा घ्या. आजपर्यंत आपण कुणाला ट्रोलिंग करण्यासाठी किंवा कुणासोबत ईर्ष्या करण्यासाठी व्यवसाय चालू केलेला नाही. तर एक मराठी माणूस शून्यातून वरती येऊ शकतो, मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, यासाठी आजपर्यंत आपण व्यवसाय केलेला आहे आणि यासाठीच आत्तापर्यंत धडपडत आहे. सपला विषय.